मित्रहो, अजित पवार यांच्या निधनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत काही ना काही पण मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना तर राष्ट्रवादी पक्षातूनच खलनायक ठरवलं गेलं. अजितदादांच्या पश्चात त्यांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न या दोन नेत्यांनी केला होता, असे अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा त्यांच्यावर झाले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पक्षावर आपला जम बसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं ही चित्र निर्माण झालेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसवर फक्त पवार कुटुंबाचंच वर्चस्व लादण्यासाठी सुनीत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांना कात्रीही लावलेली होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच पवार कुटुंबियांच्या टार्गेटवर होते. त्यामुळं राष्ट्रवादीवर पूर्णपणे पवार कुटुंबियांचीच पकड राहणार असं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं होतं. पण त्यानंतर सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांनी पक्षातली ही सगळी परिस्थिती अगदी जादुई पद्धतीने बदलून टाकलेली आहे. सुनील तटकरे यांनी विधान परिषदेची आमदारकीही आपल्या घरात आणली. अहो, स्वतः खासदार, मुलगी मंत्री आणि आता मुलगा हे आमदार. आणि याची चर्चा होत असताना प्रफुल्ल पटेल यांनी आणखी एक मोठी बाजू मारली. बघा, छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक असताना ऐनवेळी त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, तर प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे असलेल्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवायचा निर्णय झाला. छगन भुजबळ यांनी घातलेली एक अट त्यांना नडली. राष्ट्रवादी काँग्रेसवर फक्त पवार कुटुंबाचंच वर्चस्व लादण्यासाठी सुनीत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांना कात्री लावलेली होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच पवार कुटुंबियांच्या टार्गेटवर होते. त्यामुळं राष्ट्रवादीवर 100% पवार कुटुंबियांचंच पकड राहणार असं एकूण चित्र होतं. तटकरेंच्या घरात दिलेल्या 3 पदांचा दाखला देत तोच न्याय आपल्याही कुटुंबाला द्यावा असं भुजबळ यांना वाटलं. आपण राज्यसभेवर जाऊ, पण राज्यातलं आपलं मंत्रिपद समीर भुजबळ यांना दिलं जावं अशी अट त्यांनी घातली आणि ही अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य नाही केली. यातच प्रफुल्ल पटेल यांनी डाव साधला आणि आपल्या जवळच्या राजेंद्र जैन यांना ही उमेदवारी मिळाली. छगन भुजबळ यांना मात्र पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवला गेला. यामुळे छगन भुजबळ हे सध्या प्रचंड नाराज आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवार कुटुंबियावर मात करीत अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्षावर आपलंच वर्चस्व आहे हे दाखवून दिलं नव्हे, खरं तर त्यांनी हे वर्चस्व सिद्धही केलं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे 2 वरिष्ठ नेते भाजपाच्या ओंजळीनं पाणी पितात असं म्हटलं जातं. एक ना एक दिवस अजित पवारांचा पक्ष ते भाजपाच्या दावणीला नेऊन बांधतील असंही अनेकांना वाटतं. हे दोन्ही नेते पक्षातून बाजूला पडता आहेत असं वाटत असताना त्यांचं पक्षावरचं वर्चस्व अबाधित राहिल्याचं दिसतं आहे. त्यामुळे पवार कुटुंबाची पक्षावरील पकड कमकुवत होती की काय हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. भविष्यामध्ये पार्थ पवार यांना बाजूला सारलं जाईल काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.